सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पावसाळ्यात सुरू असलेल्या बेजबाबदार खोदकामामुळे आज पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडलाय। प्रभाग क्रमांक 2 आणि 3च्या बॉर्डरवर एका स्कूल जवळ लहान मुलांची स्कूल बस मोठ्या खड्ड्यात फसल्याने सुमारे 40 लहान मुलांची शाळा बुडाली। सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या मुलांची बस स्कूल जवळील रस्त्यावर आली असता रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात ती अडकली। खड्डा खोल असल्याने बस पुढे जाऊ शकली नाही, त्यामुळे सर्व मुलांना उतरून परत घरी पाठवावे लागले। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार केबल टाकण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खोदून तसेच ठेवले। खड्ड्यांभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था, बॅरिकेड्स किंवा सूचक फलक लावण्यात आले नाहीये, त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिक करत आहेत। शाळेच्या वेळेतच हा प्रकार घडला, जर बस उलटली असती तर मोठा अनर्थ घडला असता। लहान मुलांच्या जीवाशी खेळ कोणाच्या परवानगीने सुरू आहे असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केलाय। पावसाळ्यात रस्ते खोदकामावर तात्काळ बंदी घालावी आणि दोषींवर ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी आता प्रभागातील नागरिक करत आहेत। मॅम, गाडी अटकली, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? काय म्हणणार याच्यामध्ये? आज तुम्ही विचार करा, नाल्यांचे कामं केलेले आहे आणि आज त्यांनी त्या नाल्यांमध्ये नीट मुरूम पण टाकलेलं नाहीये। आज ते 40 मुलं माझ्या गाडीमध्ये, मी मदत मागते ग्रामीण नगरसेवकांची, इथल्या नगरसेवकांची, तर ते म्हणते आम्हाला माहिती नाही। आम्ही कुणाची मदत मागायची सर? आता काहीच प्रतिसाद नाही आला का त्यांच्याकडून? आज मी फोन करते तर इथल्या खेताडे आहेत, त्यांनी सांगितलं की आम्हाला नाही माहिती, एवढ्या सकाळी आम्ही काय मदत करणार? आम्ही आम जनतेने कुणाकडनं हेल्प घ्यायची आजला? आज बघा गाडीमध्ये मुलं आहेत, आजला ती गाडी बघा कशी बसलेली, मुलांची एक्झाम आहे, काय करायचं? जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।